राज्यात सामाजिक प्रबोधन घडवून आणण्यासाठी काम करणारे तसंच अस्पृश्यता आणि जाती व्यवस्थेचं निर्मूलन करणारे, स्त्रियांना आणि मागास जातीच्या नागरिकांना शिक्षणाची देणगी देणारे समाजसुधारक म्हणून समाजात ओळख असलेल्या महात्मा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। शिक्षणाचं महत्त्व पटवून देणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातली विषमता दूर करून तळागाळापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले। स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी 1848 साली पुणे इथल्या भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली। भारतातली मुलींची हीच स्वतंत्र अशी पहिली शाळा। यांची जबाबदारी त्यांनी आपल्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली। सामाजिक सुधारणेच्या अनुषंगानं फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। या माध्यमातून समाजातल्या गुलामगिरी तसंच कालबाह्य रूढी परंपरा या विरोधात त्यांनी आवाज उठवला। तरुण विधवांचा प्रश्न सोडवण्याकरता सुधारकांनी सुरू केलेल्या पुनर्विवाहाच्या चळवळीला फुले यांचा पाठिंबा होता। बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून त्यात स्त्रियांच्या बाळंतपणाचीही सोय त्यांनी केली। समाजातला जातीभेद, बहुजन समाजाचं अज्ञान पाहून अशी विषम सामाजिक परिस्थिती सुधारण्यासाठी ते आयुष्यभर झटले। शेतकऱ्यांचा असूड, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, राजे छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा हा त्यांचा साहित्य संग्रह आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा फुले यांच्यावर विशेष प्रभाव पडला। संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचाही त्यांचा गाढा अभ्यास होता। समाजातली विषमता दूर व्हावी यासाठी आयुष्यभर झटलेल्या या दीपस्तंभाला विनम्र अभिवादन।